आता आपण पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत एका राजाची आणि प्रधानाची गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वी एक राजा होता, सूर्यप्रताप सिंग. त्याच्या राज्याचे प्रधानजी होते राम बहादूर सिंग. सूर्यप्रताप सिंग राजा खूप पराक्रमी होता, तसेच तो हुशारही खूप होता. प्रधानजी राम बहादूर सिंग खूप हुशार, नियमित काम करणारा, प्रामाणिक असणारा असा एक माणूस होता. सूर्यप्रताप सिंग आणि राम बहादूर सिंग यांनी त्यांच्या राज्याची खूप प्रगती केली आणि त्याच्यामुळे प्रजा त्यांच्यावर अगदी खुश होती. सगळे आनंदात होते, मजेत होते आणि ते राजाला आणि प्रधानाला खूप मानही देत होते. पण अचानक एक दिवस सशस्त्र दरोडेखोर राजवाड्याच्या दिशेने आले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सैनिक तयारीत नव्हते. सैनिक आणि दरोडेखोर यांच्यात जोरदार मारामारी झाली आणि बघता बघता सैनिक धारातीर्थी पडले. दरोडेखोरांनी लगेच राजवाड्याच्या आतमध्ये शिरकाव केला आणि ते पावलांचा आवाज न करता पण झपाट्याने आतमध्ये खजिन्याचा शोध करू लागले. दरोडेखोरांनी खजिन्याचा खूप शोध घेतला आणि शेवटी त्यांना खजिना एका खोलीत दिसला आणि ते त्या खोलीत गेले. पावलांचा आणि सामानाचा आवाज न होईल अशा पद्धतीने त्यांनी पेटारे एकावर एक रचले आणि ते बांधून सगळेजण अगदी अलगद हळुवारपणे राजवाड्यातून बाहेर पडले. तेवढ्यात काही सैनिक राम बहादूर सिंग यांच्याकडे धावत आले आणि म्हणाले, आपल्यावर हल्ला केलाय. प्रधानजींनी लगेच आदेश दिले, जा आणि पाठलाग करा त्यांचा. सैनिकांनी काही अंतर त्यांचा पाठलाग केला, पण ते दिसेनासे झाले. शेवटी ते निराश होऊन राजवाड्यावर परतले. पण सैनिकांना एवढं मात्र कळलं की ते अरण्यात गेलेत. राजाला कळलं की दरोडेखोरांशी मारामारी करता करता आपले काही सैनिक मारले गेलेत आणि आपला सगळा खजाना लुटला गेलाय. राजा अत्यंत दुःखी झाला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला. आता मात्र महाराजांना त्यांचा राग अनावर झाला आणि ते प्रधानजीला म्हणाले, प्रधानजी, हे काय झालं? तुमचे सेवक बेजबाबदारपणे वागले, पूर्णपणे गाफील राहिले आणि त्यामुळेच आपल्या राज्यात चोरी झाली. तुमच्यामुळे आपल्या राज्यावरही वेळ आली. तुम्ही आपल्या राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवलीत. तुम्ही चालते व्हा. तुम्हाला मी प्रधान पदावरून काढून टाकतोय आणि ह्या राज्यातून तुम्ही चालते व्हा. राजाने केलेल्या अपमानामुळे राम बहादूर सिंग यांना खूप वाईट वाटलं. इतके वर्ष इमाने इतबारे प्रामाणिकतेने आणि हुशारीने केलेल्या कामावर पाणी फिरलं आणि राजांनी तडक हाकलून दिलं. ह्याचं खूप वाईट वाटलं. राज्याचा सर्व खजिना लुटला गेल्यामुळे राज्य बर्बाद झाले, गरीब झाले आणि प्रजा सुद्धा खूप दुःखी झाली. त्यांना असं वाटू लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या राज्याचा खजिना आपल्या राजाला मिळवून दिला पाहिजे आणि प्रधानपदाचा कार्यभार आपल्याला पुन्हा मिळाला पाहिजे. अशाच विचारात ते देशोदेशी फिरले. एक दिवस राम बहादूरांना एक चमत्कारिक माणूस भेटला. तो एका घराच्या बाहेर उभा होता. तो त्या बाईला म्हणाला, अहो बाई, तुमचं तान्हं बाळ पलंगावर आहे ना, ते खाली पडेल. बघा, पहिले जाऊन त्याला घ्या, नाहीतर त्याला लागेल. त्या बाईला हसूच आले. हा माणूस बाहेर आहे
आणि माझ्या घरामधल्या बाळाबद्दल बोलतोय. तरी पण ती आतमध्ये गेली. घरात जाऊन बघितलं तर खरोखरच ते बाळ पलंगावरून खाली पडणार होतं. तिला आश्चर्यच वाटलं, कारण तिथे खिडकी पण नव्हती आणि तो आतलं बरोबर कसं काय सांगू शकतो. त्याच वेळेला राम बहादूर सिंग तिथून जात होते. त्यांनाही आश्चर्य वाटलं, हे कसं काय शक्य आहे, याला कसं काय हे कळलं. राम बहादूर सिंगांनी त्याला विचारलं, हे तुला कसं काय कळलं. तो म्हणाला, माझं नाव नयनेश, मी आरपार बघू शकतो आणि त्यामुळे मी सांगू शकलो की ते तान्हं बाळ पडायला आलंय. राम बहादूर सिंगांना वाटलं, हे खरंच अद्भुत आहे आणि हा माणूस आपल्या कामी येईल. आणि म्हणून ते त्याला म्हणाले, तू माझ्याबरोबर येशील का. नयनेश लगेच राम बहादूर सिंगांबरोबर जायला तयार झाला. राम बहादूर सिंग आणि नयनेश खूप अंतर चालत गेले. नंतर ते बोटीतून मोठी नदी पार करून दूर गेले. तिथे त्यांना एक माणूस भेटतो. तो 4-5 मिनिटात 15-20 किलोमीटर धावत असतो. कधी पर्वतावरून वरती उतरतो, कधी खाली जातो, कधी नदीतून धावतो, कधी कसाही वेडावाकडा धावत असतो आणि अगदी वाऱ्यासारखा धावत असतो. त्याचं नाव असतं पवन कुमार. राम बहादूर सिंग त्याच्या वेगाने धावण्याचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात, खरंच तू माझ्याबरोबर येशील का. पवन कुमार राम बहादूर सिंगांबरोबर जायला तयार होतो. तर आता प्रधानजी राम बहादूर सिंग, नजरबाज नयनेश आणि वाऱ्यासारखा धावणारा पवन कुमार तिघही एकत्र चालत जात असतात. तसेच ते तिघे पुढे जात असताना एक माणूस भेटतो. तो पहलवान असतो. त्याच्या एका हातात एक मोठा खडक असतो आणि दुसऱ्या हाताच्या 2 बोटांवर एक बैलगाडीचं चाक तो गरागरा फिरवत असतो. राम बहादूर सिंग त्याला बोलवतात आणि त्याच्या ताकदीचं खूप कौतुक करतात आणि त्याला म्हणतात, तू माझ्याबरोबर चल. प्रधानजी, नयनेश, पवन कुमार आणि पहलवान हे सगळे राजदरबारात हजर होतात. राम बहादूर सिंग महाराजांना म्हणतात, येत्या पौर्णिमेपर्यंत आम्ही तुमचा खजाना शोधून तुमच्या ताब्यात देऊ. त्यानंतर तुम्ही मला प्रधानपद द्यावं. ठीक आहे, मी तुम्हाला या पौर्णिमेपर्यंतची मुदत देतो. तुम्ही या राज्याचा खजिना पौर्णिमेपर्यंत शोधून परत आणा. पण जर का तुम्ही या मुदतीपर्यंत राज्याचा खजिना परत आणून दिला नाहीत, तर मात्र मी तुम्हाला आयुष्यभरासाठी सगळ्यांना तुरुंगात टाकेन. तर बालमित्रांनो, आपण पुढच्या भागात बघणार आहोत प्रधानजींना खजिना मिळतो की नाही आणि खजिना मिळवताना त्यांना काय काय अडचणी येतात आणि खजिना ते कसे मिळवतात. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.